हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ सर्वांना. श्रावण निमित्त श्रावणाचा पहिला दिवस आहे आज, आणि शंभो महादेव पहिल्यांदा म्हणून मग आम्ही म्हणलं आज कुठेतरी जावं, म्हणून आम्ही आलो महादेवाला. आमच्या गावातल्या मंदिरात बघा, गावात आमच्या महादेवाचं मंदिर प्रसिद्ध आहे. आमच्या गावची यात्रा असते श्रावण तिसऱ्या सोमवारी, म्हणजे आजपासून किती दिवस राहिले? 15 दिवस. तर आमच्या यात्रेला तुम्ही नक्कीच या. तर आता आम्ही दर्शन घेतो आणि आम्ही अजून एका ठिकाणी जाणार आहे, तर ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तर तुम्ही आमचा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आम्ही आज तुम्हाला काय सरप्राईज देणार आहे ते बघा. आता आमचं दर्शन झालं आणि म्हणलं की आज श्रावणाचा पहिला दिवस आहे, आपण पण दर्शन घ्यावं आणि आपल्या फॅमिलीला पण दर्शन द्यावं, म्हणून आम्ही महादेवाची इथं आलो, पाया पडलो, दर्शन झालं. दर्शन कसं झालं? श्रावण महिन्यातला पहिला वार आहे ना आज. श्रावण महिन्यातला आमच्या गावात दर सोमवारी असं नाही का, ग्रामस्थांचे बैठक वगैरे होत राहतात. त्यानंतर यात्रा तिसऱ्या सोमवारी असते. यात्रेचं नियोजन वगैरे केलं जातं आमच्या गावामध्ये. यात्रेला बोलवा की. हा 100% संपूर्ण फॅमिली, संपूर्ण पाहुणे रावळे सगळ्यांनी मित्रांनो आमच्या गावच्या यात्रेला या. कधी आहे? तिसऱ्या सोमवारी. म्हणजे तिसरा सोमवार म्हणजे मित्रांनो श्रावण तिसऱ्या सोमवारी. हा 31 तारखेला तिसरा सोमवार येतोय. आमच्या महादेवाची यात्रा खूप छान असते. सर्वांनी तुम्ही यात्रेला आमच्या या. तर चला आता आम्ही अजून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत, तर तुम्ही आमचा ब्लॉग असंच कंटिन्यू करा आमचा ब्लॉग मित्रांनो. आम्ही म्हणलं होतं आम्ही कुठेतरी जाणार आहेत, तर आम्ही आता चाललो बारामतीला. आणि बघा इकडं रामभाऊ आलाय मला न्यायला, म्हणजे आता पंचमी आली या, तर मग मला न्यायला आलाय. तर सगळे दाजी ते आले होते, पण गाडीवर एवढ्यांना बसता येईना म्हणून दाजी गेले. तर आम्ही उद्या जाणार आहे बसने जाणार का ट्रेनने जाणार ते काय मला माहित नाही. त्यांचं होतं ओ चला ना, 7 वाजलेत आणि जायचंय. तर बघा उशीर झालाय. तर बघा आम्ही चाललो बारामतीला आणि आमचं मध्येच पेट्रोल संपलं गाडीतलं, म्हणजे सावरच्या जवळजवळ गेल्या पेट्रोल संपलं. आणि मग हे म्हणले की मी जातो आणायला, आणि आम्हाला म्हणलं तसंच थांबा. मग म्हणलं थांबून काय करायचं, म्हणून आम्ही दोघंजण चाललो होतो. तर त्याला म्हणलं थांब मी गाडी ढकलते, आणि मग आम्ही दोघांनी गाडी ढकलत थोडं कमी 1.5 किलोमीटर आम्ही ती गाडी घेऊन गेलो बघा. आणि मग ते मग गेलं ते पेट्रोल आणायला. म्हणलं चलो आत्तापर्यंत आपण घेऊन जाऊ. तर बघा, आणि अंधारचा आडमार्गाचा रस्ता होता, कोण नव्हतं पण जास्त तिकडं. आणि म्हणजे माझं लग्न झाल्यापासून आमच्या गाडीतलं पेट्रोल कधीच संपलं नाही, पहिल्यांदा संपले. मला आता ते आलेत पेट्रोल घेऊन. पेट्रोल टाकलं आणि आम्ही लागलो आमच्या मार्गाला पुढे. आम्ही बारामतीमध्ये पोहोचलो आणि इथं चंदूकाका सरापै त्यांनी मला घेतले जोडवे. तर मी तुम्हाला दाखवते यांनी कसले जोडवे घेतले माझ्यासाठी. बघा किती छान छान आहेत असे, एक जोडवं घेतले त्यांनी माझ्यासाठी. ओ थँक्यू. ओके, खूप छान वाटलं. चंदूकाका सरापै म्हणजे काकांची शाखा आहे. आणि दुसरं तुम्ही कधी आले ना, आमच्या बारामतीचा जो ब्रँड आहे चंदूकाका सारा पॅन्सन्स, एवढं इथं शुद्ध सोनं भेटतं की म्हणजे आम्ही जवळजवळ आमच्या वडिलांच्या ह्याच्यानुसार भरपूर वर्ष झाला आम्ही, आमचे वडील म्हणा, आजोबा म्हणा, तिथून सोनं घ्यायचे. तसं मग आमची परंपरा आम्ही चालू ठेवली. आमच्या आईला घेतलं, आता मी माझ्या बायकोला पण घेतलंय. तर बघा आता ह्यांनी मला जोडवे घेतले आणि अजून पण काहीतरी घेणार आहेत. आता कुठंतरी चाललो होतो आम्ही बघा. आणि म्हणलं रामभाऊ पहिल्यांदाच आलाय, मागल्या वेळेस आला होता पण त्याला काहीच घेतलं नव्हतं, म्हणून मग आम्ही त्याला कपडे घेण्यासाठी इथं आलो सूरज टेक्स्टाईलमध्ये. तर ते दोघं जण कपडे बघतात, मी राहिले बाहेर उभा. तर चला आता त्याला कपडे घेऊन आम्ही अजून एका ठिकाणी चाललो. तर तुम्हाला ते बघायचं असेल तर आमचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. सूरज टेक्स्टाईलमध्ये. आणि आम्ही रामभाऊला घेतलाय शर्ट. कुठे गेला रामभाऊ? चेंजिंग रूम मध्ये गेलेला आहे तो. त्याला असं हे आवडलेलं आहे ना, हा शर्ट आवडला त्याला. एकच गंडी लागली ती. तुम्हाला आवडला का? हो छान. तुम्हाला घ्यायचा का? माझ्याकडे आता आहेत ना सध्या, भरपूर आहेत म्हणून मी आता घेणार. तर बघा आता आम्ही रामभाऊला कपडे घेऊन जाणार आहे आणि आम्ही अजून एका ठिकाणी जाणार आहे ना. कुठं? आता आम्ही पाहुण्याकडे भेटायला जाणार आहे आता जस्ट. आम्ही सुरत टेक्स्टाईलमधून आता आलो द्वारकादास श्यामकुमारमध्ये. किती दुकानं फिरलो तरी आम्ही शेवट द्वारकादास श्यामकुमारमध्ये येतो, तरी पण त्याला पॅन्ट बसली नाही. आता त्याला मला डायरेक्ट जेवरला घेतो आपण. तर चला आता आम्ही चाललो होतो एका ठिकाणी, तुम्हाला म्हणलं होतं तिकडं, म्हणजे मी सांगितलं नाही पण जाणार आहे तिकडं आम्ही. चला आता आम्ही पांडुबाईच्या घरी आलो, पण व्हिडिओ काय घेतला नाही कारण तिथं भरपूर कस्टमर आहेत, त्यामुळे आम्ही व्हिडिओ घेतला नाही. आम्ही तिघं जण पण आलो बघा इकडं. तो आम्ही आला वाटतं, तो आम्ही कालवा करतो. असं काटा का ही सरिता बाळू चांदे चांदलं संगमनेर मध्ये तुम्हाला सांग, समनापूर येथे चालले, संगमनेर जिल्हा अहिल्यानगर. आणि ह्याचा मोबाईल नंबर आहे 9529909371. ह्यांच्याकडे तुम्हाला सांगतो तुम्हाला 5ही प्रोडक्ट ओरिजिनल भेटणार आहे.
ही चालू इकडं, आता ही चालू आहे कुठं, आय आय ही लय मोठं आहे गाडी. तिकडे बघू शकता तुम्ही, ह्याला म्हणतात मार्केट. अश्विनी अमोल भोसले, हा तनय बॅग शॉपी कॉर्नर, भोसले चौक, सोनवणे हॉस्पिटलच्या शेजारी. बघा त्यांचा मोबाईल नंबर 9028345332. चला पंढरपूर यांच्या घरी आलेलो तर यांचं प्रोडक्ट एवढं भारी आहे मित्रांनो. सोमा पाहुण्यांचं म्हणजे एकदम भारी व्यवसाय आहे मित्रांनो. तुम्ही कधी विजिट द्या. इथं जायचं आहे बाहेर. सोना हर्बल म्हणून आहे मित्रांनो. इथं तुम्ही अवश्य इथं भेट द्या. म्हणजे ह्यांचं प्रोडक्ट एवढं भारी आहे की कुठली वस्तू घ्या तुम्ही, ह्याचा फरक तुम्हाला पडणार म्हणजे पडणार 100%. इथे बघा ह्यांचा माल वगैरे कसा भरपूर आलेला आहे. ह्यांचा जेवढा माल येतो तेवढाच माल ह्यांचा रोजची रोज खप होतो. खूप छान असं ह्यांचा प्रोडक्ट आहे. इथे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. हा जो आहे हा सोना हर्बल म्हणून कंडिशनर आहे मित्रांनो. हे केस वाढीसाठी वगैरे शॅम्पू आहे. ह्याचं प्रिंटेड आहे 399. तर तुम्ही अवश्य कधी पण घ्या. तर बघा कस्टमरचा कॉल आला होता आणि ताई जरा आजारी होत्या. ताईंना काही बोलता येत नव्हतं जास्त, म्हणजे त्यांचा घसा हे बसलाय ना, त्यामुळे त्यांना जास्त बोलता येत नव्हतं, म्हणून त्यांनी मला कॉल दिला. तर बघा मी कशी माहिती सांगते. सगळं ओरिजिनल आहे. हा केस वाढतात आणि केस गळती, मेन पॉईंट केस गळती थांबते आणि केसात कसलाही कोंडा राहत नाही. हा तुम्ही कुठून बोलता? हा का बर. हा नाही नाही केस वाढते एकदम 100% रिझल्ट आहे. तुम्हाला पाहिजे असं तर व्हॉट्सअपला टाका ऍड्रेस. मी माझ्या मोबाईलवरून तुम्हाला हाय टाकते. काय काय पाहिजे तुम्हाला? मला तेल पाहिजे. हा तेल म्हणजे काय प्राइस आहे? तेलाची 399 प्राइस आहे. हो का? हा अजून 2000 किट घेतलं का? पूर्ण किट 1500ला. 1500 का? हा चालेल. माझ्या नंबरवर मिस कॉल देते, हाय वगैरे टाकते मी तुम्हाला. ऍड्रेस वगैरे टाकते मग. ओके ओके पाठवा. येईल ते? येऊन जाईल तुम्हाला 5-6 दिवसात. हो का? हा पाठवा ऍड्रेस. चला बरं बरं थँक्यू. ओके. तर बघा मी पण सोनाताईंचं प्रोडक्ट घेऊन आले घरी. तर मी पण ट्राय करणार आहे आणि तुम्ही पण ट्राय करा. केस गळती थांबते आणि केस पण वाढतात आणि केसात कोंडा हे राहत नाही. भरपूर असे प्रोडक्ट आहेत. कारण ना सगळे जर वापरले ना, आपण पूर्ण किट जर वापरलं ना, तर आपलं पूर्ण सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. तर बघा मी एकच घेऊन आले, म्हणलं मी ट्राय करते आणि मग बघू म्हणलं आपण. तर बघा आता मी हे ट्राय करते आणि मग मी तुम्हाला रिझल्ट दाखवते ह्याचा. तर बघा आम्ही आता घरी आलो होतो आणि जेवण वगैरे केलं. कारण आई आणि पप्पा थांबले होते त्यामुळे लवकर जेवण केलं. आम्हाला घरी यायला 11 वाजले होते आणि आज आम्ही सोमादाजी आणि पांडुदाजीच्या घरी गेलो होतो. आणि मी तिथनं सोना हर्बल ते प्रोडक्ट आहे त्यातलं एक ऑइल आणलं आहे त्यातलं. तर मी ट्राय करून बघते आणि तुम्हाला रिझल्ट दाखवते लवकरच. तर तुम्हाला पण घ्यायचं असेल तर मी माझ्या इन्स्टाला सोडला व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ पण सोडणार आहे यूट्यूबला. तर तुम्ही नक्कीच बघा आणि खूप छान असा रिझल्ट येतो. आपले केसाचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच घ्या. तर बघा मी उद्या जाणार आहे माझ्या माहेरी. आता पंचमी आली ना, त्यामुळं मला रामभाऊ न्यायला आला आहे आणि मी जाणार आहे पंचमीला आता. तर माझी तिकडे गेलं पण तुम्हाला छान छान असे व्हिडिओ पाहायला भेटेल. तर तुम्ही आजचा व्हिडिओ कसा कंटिन्यू केलात तसंच माझे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हाला जर सोना हर्बलचे प्रोडक्ट पाहिजे असेल तर नक्कीच माझ्या इंस्टा आय डीला व्हिजिट द्या. ओके बाय फ्रेंड्स.